नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ह्याबद्दल काय अपडेट आहे तर लगेच पाहूया। तर मित्रांनो, होय, सरकारकडून पुन्हा एकदा कर्जमाफीची मोठी तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। आणि त्यानंतर म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज त्यांना थेट मिळू शकतं। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कर्जमाफी कोणत्या निकषावर मिळणार। तर मित्रांनो, इथं लक्ष द्या, सरकार ही कर्जमाफी महात्मा फुले कर्जमाफी ह्या योजनेच्या निकषानुसार देण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ह्या निकषाच्या आधारावर सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी पात्र ठरतील। तर मित्रांनो, अशी माहिती मिळत आहे। तर मित्रांनो, म्हणजे आधी जसे निकष होते तसेच निकष पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, पण एक महत्त्वाचा निकष म्हणजे तर बघा, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आधी उरलेली रक्कम भरावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्यानंतर 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला ते 2 लाखापेक्षा जास्त जी रक्कम आहे ती तुम्हाला अगोदर भरावी लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। तर मित्रांनो, आता येतो अजून एक मोठा मुद्दा। तर मित्रांनो, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारने दिलासा देण्याची तयारी दाखवलेली आहे। होय, जे शेतकरी वेळेत कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन अनुदान दिलं जाऊ शकतं। त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना देखील न्याय मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, दरम्यान ह्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सरकारला 25,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे आणि ह्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की ही योजना किती मोठ्या प्रमाणावर लागू होणार आहे। तर मित्रांनो, तसेच समितीच्या अहवालामध्ये अजून काही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत। गट शेतीला प्रोत्साहन देणे, तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, ह्या गोष्टीवर देखील सरकार गंभीरपणे विचार करत आहे। म्हणजेच फक्त कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सुद्धा काही ठोस पावलं उचलली जात आहेत। तर मित्रांनो, पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो की ही माहिती सध्या सूत्राच्या आधारावर आहे, परंतु अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, म्हणून अंतिम निर्णय घेण्यापर्यंत तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पण जर ही योजना लागू झाली तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, हे नक्की आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचा, कारण त्यांनाही ह्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांना ही माहिती कळेल की कर्जमाफी कशी होणार आहे आणि 2 लाख रुपयाचे कर्ज कधी माफ होणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथं खरी माहिती आपण ह्या चॅनलवर सतत घेऊन येत आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।